रेड झालं. हां. नमस्कार, आपलं स्वागत आहे मास्टर माइंड अँड लीडरशिप या ग्रुपमध्ये. आज आपण हॅल एल्रॉड यांचं ते मिराकल मॉर्निंग पुस्तक आहे, त्यामध्ये पेज नंबर 135 ते पेज नंबर 175 यांचं विश्लेषण आपण किंवा सारांश आपण सांगणार आहोत. यामध्ये लेखकाने सांगितलं आहे की दोन प्रकारचे व्यक्ती असतात, ते म्हणजे सकारात्मक वृत्ती असलेले म्हणजेच पॉझिटिव्ह, आणि दुसरे म्हणजे नकारात्मक किंवा निगेटिव्ह. दोन पद्धतीचे विचार असतात. एक आपल्या जीवनामध्ये म्हणजे येत असतात, आपल्या मनात दोन पद्धतीचे विचार येत असतात. एक सकारात्मक विचार असतात आणि दुसरे म्हणजे नकारात्मक. नकारात्मक विचारांना आपल्याला सकारात्मक मध्ये कन्वर्ट करणं महत्वाचं आहे. आपण सकारात्मक राहणं महत्वाचं आहे. सकारात्मक व्यक्तीच आपल्या जीवनामध्ये नवीन काहीतरी क्रिएट करू शकतो, काही बनवू शकतो, यशस्वीता तो हासिल करू शकतो. हे सकारात्मक असण्यामागे कारण आहे. आणि सकारात्मक असलं म्हणजे काय होतं तर सकारात्मक व्यक्ती हा आपल्याला जीवनामध्ये जे घडवायचं आहे, जो बदल करायचा आहे, परिवर्तन करायचं आहे, तो इझिली ऍक्सेप्ट करून घेत असतो. नकारात्मक वृत्ती असलेले व्यक्ती किंवा जो समाज असतो त्याच्यामुळे व्यक्तीची वाढ ही खुंटत असते. म्हणून सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं लेखकांनी आपल्याला सांगितलं आहे. तसेच आशावादी वृत्ती, आशावादी होपफुल असणं जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे. उम्मीद पे जिंदगी कायम हे असं म्हटलं जातं. म्हणजेच आशावादी राहा. आशावादी राहिल्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये चांगली वाटचाल करू शकतो असं हॅल एल्रॉड यांचं म्हणणं आहे. आणि हॅल एल्रॉड यांनी 6 सवयी सांगितल्या आहे. आपल्या जीवनामध्ये 6 सवयी त्यांनी सांगितल्या आहे, त्या म्हणजे सेवर्स. S फॉर सायलेंट, A फॉर अफर्मेशन, V फॉर व्हिज्युअलायझेशन, E फॉर एक्सरसाइज,